आष्टी तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कडा सहकार साखर कारखाना हा गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे आणि तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुन्हा माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी विडा उचललेला आहे आणि पुन्हा कारखाना सुरू होणार आहे। आपल्या सोबत आहे ते साहेब, काय सांगणार आहे? पुन्हा कारखाना सुरू करण्याचा मानस आपण 2007 नंतर 19 वर्षांनी कारखाना सुरू होणार आहे। 19 वर्ष कारखाना बंद आहे आणि हे सर्वांच्या जीवावर धाडसी पाऊल आम्ही उचललेलं आहे। कारखान्याचं बऱ्याच वेळा टेंडर झालं होतं, परंतु कुणी चालवायला घेतलं नाही। विक्रीचं टेंडर निघालं होतं, पण विक्री सुद्धा झाली नाही आणि आम्ही काही विक्रीच्या याच्यात सहभागी झालो नाहीत। कारण मला असं वाटतं की मतदारांनी मला चेअरमन केलं होतं आणि सहकारातून खाजीकडे जायचं हे माझ्या बुद्धीला आवडत नसल्यामुळं त्यावेळेस आपण सहभाग घेतला नाही। परंतु आता नाबार्डची एक योजना आली होती OTS, तर OTS मध्ये काही व्याज वगैरे कमी होतं, त्यामुळं मग रक्कम तशी आपल्यावर कर्ज कमीच होतं आणि आणखी कमी होतंय हे लक्षात आल्यानंतर आम्ही MSC बँकेचे पैसे भरले, OTS करून कारखाना ताब्यात घेतलेला आहे। महिलांच्याही हाताला आता काम मिळणार आहे असं तुम्ही आता सांगितलं। पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिलांना शेती खात्यामध्ये काही लोकांना जे BSc MSc आहेत ते आतमध्ये सुद्धा ज्या महिला काम करू शकतील असे हलके कामं महिलांना आणि कॉम्प्युटर वगैरे जे काम असतात ते महिलांनाच आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकरी बाहेर जाऊन ऊस घालत होते, त्या शेतकऱ्यांना काय सांगणार? त्या शेतकऱ्यांनी ऊस इथंच घालावा आणि ते घालतील। ऊसाची लागवड आणखी वाढवावी, आधुनिक जातीचे बियाणं वापरावं आणि ऊसाचं क्षेत्र वाढवावं। निश्चितच आता कडाका कारखाना हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर 30% महिलांच्या हाताला देखील आता काम मिळणार असल्याचंही धोंडे यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। संजय खांडाळेसह संदीप जाधव, कडा आष्टी।